आहे आवाज आहे थोडी हा तुमच्या तुमच्याबरोबर शिकवते. आपण सर्वजण प्रार्थना चालू करूया आणि आजचा वर्ग सुरू करूया. माझं नाव स्वप्नील नागावकर आणि दुर्वा एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटरचे संस्थापक माननीय सकपाळ सर यांनी हा आजचा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करत आहे की आपण सर्वांनी ही चांगली संधी मला आपल्या समोर सादर करण्याची दिलेली आहे. सगळेजण श्रोता वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. तर सगळ्यांचा आभार, सगळ्यांचं स्वागत करून आजच्या वर्गाला आपण सुरुवात करूया. सगळ्यांना माझा आवाज येत असेल तर सगळ्यांनी एकदा थोडं थंब लाईक्स एकदा किंवा ग्रुपवर मेसेज तरी टाका की आवाज येतोय व्यवस्थित. व्हिडिओ आणि आवाज क्लिअर आहे. ओके, धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्. ज्ञानेश्वर महाराज की जय. कलिकालभुजङ्गमावलीडं निखिलं धर्मवेक्षं विप्लवं या जगतापतिरंशतोऽवतीर्ण स शिव छत्रपतिर्जगत्यजेय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुखास सुखासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराची कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सीताराम लक्ष्मण हनुमान जी की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जीवनचरित्रातून खूप काही शिकण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं आहे, जीवनात उतरवण्यासारखं आहे आणि आपली ही जीवन तशीच धन्य आणि यशस्वी करण्यासारखं आहे. तर आपण संपूर्ण चरित्र तर आपण डिस्कस करू शकत नाहीयेत, पण आपण दोन गोष्टी या शिवचरित्रातल्या घेणार आहोत, आज एक आणि उद्या एक. आणि याचा अभ्यास आपण मानसशास्त्र आणि नेतृत्व विकास म्हणजे सायकोलॉजिकली आणि लिडरशिप डेव्हलपमेंट या दृष्टीने आपण याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे वेडात मराठे वीर दौडले सात. सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. पण ह्या गोष्टीतून आपण काय शिकणार आहोत, दासबोध काय सांगतं, गीता काय सांगतं, या सगळ्यांचा मिळून एकत्रित अभ्यास करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत.
1673 सालची गोष्ट आहे. आदिलशहाचा दरबार, विजापूर. तर झालं काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड घेतल्यानंतर आपणा सगळ्यांना माहिती आहे की सिद्धी जोहरने जवळपास 40 ते 50 हजाराच्या सैन्याने पन्हाळगडाला वेढा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज 4 महिने तिथे अडकून पडले होते आणि 4 महिन्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तिथून निघाले. भर पावसाळ्यामध्ये तिथून निसटले. तिथून पन्हाळगडावरून ते गेल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे पावनखिंडीमध्ये बाजीप्रभूंनी कशी ती खिंड लढवली आणि महाराज आपले विशाळगडावर पोहोचले. मग त्यानंतर तो किल्ला सिद्धी जोहरकडेच होता. पण पुन्हा तो किल्ला कोंडाजी फर्जंद यांनी घेतला छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली. आणि ही गोष्ट 1673 सालची आता गोष्ट आहे. आदिलशहाचा दरबार विजापूरमध्ये चर्चा करत आहे. काय चर्चा करत आहे आपण पाहूया. शिवाजीने घेतला पन्हाळा, खबर समजली विजापुराला, बहुतची संतप्त तो झाला, खवास खान वजीर. त्यावेळेला खवास खान हा वजीर होता आणि तो फार फार रागावला की अरे काय हा. छत्रपती शिवाजी महाराजांना ते फार वैतागले होते. त्यांना वाटत होते रे ही शिवाजी व्यक्ती आहे तरी काय, व्यक्ती आहे, शक्ती आहे का, भूत आहे का, देव आहे तरी काय. कुठून कसे त्यांचे मावळे येतात, कसं आक्रमण करतात, कसे निघून जातात, धडाधड कसे किल्ले घेतात, कसे सुरत लुटून येतात. सगळेच घाबरले होते आणि आदिलशाहीचा दरबार तो फारच घाबरला होता. गेल्या 25 वर्षापासून शिवाजीने घेत जावे जिंकून, संतापावे विजापूर दरबाराने शिरस्तासायचा झाला. कंटाळला विजापूरचा दरबार, वैतागला. बडी के बेगमला तर वाटलं की आता जाऊया आपण हज यात्रा करूया आता. शिवाजी विरुद्ध काय करावे, मरावे रडावे चिडावे, शेवटी मात्र गप्पची बसावे दुबळ्या आदिलशहाने. आदिलशाह दुबळा ठरला छत्रपतींच्या समोर. रडायला लागला, चिडायला लागला, शेवटी गप्प बसून राहिला. अरे करू तरी काय मी. त्याने भरवला दरबार, जमवले सारे सरदार. बोलू लागला मग वजीर, दरबारात तेधवा. तेधवा म्हणजे तेव्हा, की त्यावेळेला दरबारामध्ये आता हा वजीर बोलायला लागलेला आहे. आपण पाहिलं वजीर कोण होता, खवास खान. आता हा खवास खान दरबारामध्ये बोलायला लागला की आता करायचं काय, महाराजांचं करायचं काय. महाराजांनी जो घेतला पन्हाळा त्या प्रांतीचे सुभेदाराला, नामजात केले या मोहिमेला नवाब बहलोल खानास. तर छत्रपतींनी जो किल्ला घेतला पन्हाळगड कोंडाजी फर्जंदच्या नेतृत्वाखाली, हा किल्ला परत घ्यायचा होता. तर त्याच एरियाचा जो सरदार होता, सुभेदार होता, त्याच नवाब बहलोलला सांगितलं तूच आता सुपारी उचल, तूच विडा उचल. पठाण होता बहलोल खान, सेना त्याची होती पठाण. शूर हे होते त्याचे हे सैन्य, तोही होता बहादूर, प्रचंड बहादूर. हा बहलोल खान मोहिमेवर दरबारामध्ये आलेला आहे. आणि 12,000 घेऊन सैन्य विजापुराहून निघाला खान, उमराणीस आला तिकोट्याहून, तळ दिदला तेथच. आणि विजापुराहून 12,000चं सैन्य घेऊन नवाब बहलोल खान निघालेला आहे. आणि हा कुठे आला, तिकोट्याहून कुठे, तिकोट्याहून आला उमराणीस आलेला. आणखीही जमवावी सेना, चालविले त्याने प्रयत्नांना. मग आखावी योजना चढाई करण्याची मराठ्यांवर. तर तो अजून सैन्य जमत होता. सुरुवातीस 12,000 सैन्य घेऊन गेला, पण हळूहळू अनेक सैन्य जमवावं लागला. आणि त्याच वेळा काय झालं की महाराज कुठे होते, परळीच्या किल्ल्यावर होते. महाराज स्वतः घेऊन सैन्य सातारा प्रांती होते जाण, परळीचा किल्ला घेऊन पन्हाळ्यावरी ते गेले. तर छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला होते परळीच्या किल्ल्यावर आणि साताऱ्यामध्ये. आणि या परळीच्या किल्ल्यावरून महाराज पन्हाळ्यावर गेले. आणि त्यावेळेला त्यांना तर साताऱ्याच्या किल्ल्यावरून आपल्या परळीच्या किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला गेले. त्यांना ती खबर समजली.
मग छत्रपतींनी काय केलं बघा. छत्रपतींनी काय केलं, त्यांनी सगळ्या आपल्या काही महत्वाच्या सरदारांना बोलवलं. त्याच्यात आपले सरसेनापती होते प्रतापराव गुजर. प्रतापराव गुजर सरनौबत आणिक सरदारांसमवेत करुनिया गुप्त खलबत मसलत लगेच ठरविली. त्वरा करून चावे खानाला कोंडीत पकडावे. बघा, हल्ल्यावर हल्ले चढवावे ऐसा डाव साधावा. फार महत्वाचे आहेत या वाक्य याच्यातली. फार ह्याच्यातून महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. वळवळ करतो बहुत खान अचानक मारा त्यास गाठून मन सुभा ऐसा समजावून. महाराजांनी सांगितला. महाराजांनी काय केलेलं आहे, मिटिंग घेतली, चर्चा केली त्याच्यामध्ये. जस्ट एक मिनिट हा. कोणतरी थोडं गडबड करत आहे आपल्या याच्यावर. पेन चालू नका. कोणीही काही याच्यावर कृपया विनंती आहे की कोणी याच्यावर पेन वगैरे काय चालू नका. ठीक आहे. तर महाराजांनी काय केलं, सर्वात पहिली गोष्ट बघा, आदर्श लिडरशिप कशी असते. आदर्श लिडरशिप मध्ये असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी चर्चेसाठी सर्वांना सोबत घेतलं. सर्वांसोबत चर्चा घेतली, सगळ्यांच्या मतांना प्राधान्य दिलं आणि विवेक बुद्धीने त्यांनी योजना तयार केली. योजना तयार करताना तुम्ही मागे पाहाल, त्यांनी काय योजना केली, त्वरा करूनही चालून जावे, लगेच निघावे. दुसरं, खानाला कोंडीत पकडावे, हल्ल्यावर हल्ले चढवावे. बघा किती प्लॅनिंग केलेलं आहे. वळवळ करीत बहुत खान ते अचानक मारा त्यास गाठून. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना या ठिकाणी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. स्पष्ट आज्ञा दिलेली आहे की हल्ले करा, त्याला कोंडीत पकडा आणि बहलोल खानाला मारून टाका. कारण छत्रपतींना या यवनांचा, या मुघलांचा, आदिल यांचा अनुभव होता. हे लोक कसे गोड बोलतात, कसे फसवतात आणि कसे आक्रमण करतात. महाराजांना प्रचंड पूर्व अभ्यास त्यांचा होता आणि पुन्हा आता महाराजांना दूरदृष्टिकोन देखील होता. तर महाराजांचं नेतृत्व जर आपण समर्थांच्या भाषेत पाहायला गेलं, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे निश्चय होता. प्रत्येक गोष्ट ते कसे करायचे, आचारशील विचारशील. विचारशील म्हणजे पूर्ण विवेक बुद्धीने छत्रपती निर्णय घ्यायचे. पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये 4 महिने राहिले पण त्यांनी धीर सोडला नाही. धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले. त्यांच्याकडे धीर होता, गंभीरता होती, पराक्रम होता आणि या विवेक बुद्धीवरच त्यांनी अनेक योजना केल्या. ज्या वेळेला शाहिस्ते खान आला, त्याच्याकडे 1 लाखाचं सैन्य होतं. छत्रपती शिवाजी महाराज अवघे 300 सैन्य घेऊन गेले आणि शाहिस्ते खानाचा तुम्हाला माहिती आहे, त्याला चांगली अद्दल घडवून आली. तर प्रचंड विवेक बुद्धीचा त्यांनी वापर केला. जसं समर्थांनी सांगितलंय, शक्तीने मिळती राज्य, युक्तीने होत असे यज्ञ. शक्ती युक्ती जे टाई तेथे श्रीमंती धावती. याच तत्वावर छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत योगी झालेले. आणि त्यांनी काय केलं, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे, समर्थ या ठिकाणी लिहितात. त्यांनी महाराष्ट्राचा धर्म आपला वाचवला. असे हे महान छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व आदर्श आहे. संभाजी राजांना ज्या वेळेला उद्देश केला समर्थ रामदास स्वामींनी, काय म्हणतात ते त्यांना, तर तुम्हालाही छत्रपतींसारखाचा पराक्रम करायचा असेल तर तुम्हाला त्यांचं चरित्र आठवावं लागेल. आजही आपल्या या समाजामध्ये आपल्यालाही जर पराक्रम करायचा असेल, आपल्यालाही नवीन पिढी घडवायची असेल, आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये यशस्वी हवं असेल, तर आपल्यालाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासणं फार आवश्यक आहे. शिवरायास आठवावे, जीवित्व तृणवत मानावे, इहलोकी राहावे कीर्ती रूपे. शिवरायांची आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप.
शेअरिंग मध्ये झालं त्या सरांना सांग. काही करा इथे क्लिक करा. जस्ट एक मिनिट द्या. हा एक मिनिट जस्ट कोणतरी याच्यावर काहीतरी रंगरंगोटी करते म्हणून आम्ही थांबलोय. जस्ट मला वाटतं सर आहेत का, सरांना फोन करण्यात आहे की कोणीतरी मध्ये मध्ये रेगा ओढते त्याच्यासाठी. एक मिनिट कृपया विनंती आहे की असं काही करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची आपण दिव्य कथा अनुभव करत आहोत. चांगलं होतं इंग्लिश मला तर दिसायला पाहिजे. क्षमा असावी, थोडं कोणतरी गडबड करत होतं म्हणून आपण थोडासा पॉज घेतला. तर आपली नवीन पिढी जर घडवायची असेल तर जर समर्थ रामदास स्वामींनी संभाजीराजांना, छत्रपती संभाजीराजांना जो उपदेश केलाय फार महत्वाचा आहे. शिवरायांस आठवावे, जीवित्व तृणवत मानावे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा संक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोल. त्यांनी कसे विवेक बुद्धीचा वापर करून अनेक युद्ध जिंकली, कसं स्वराज्याची स्थापना केली, कसं स्वराज्य उभारलं, हे फार काही शिकण्यासारखं आहे. तर आपण हळूहळू त्याचा अभ्यास करतच राहूया. तर आता या ठिकाणी आपण पाहतोय की पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे प्रतापराव गुजरांना की तुम्हाला नक्की काय काय करायचं आहे. आता प्रतापराव गुजर काय करतात, निघालेले आहेत. त्यांनी सेना सोबत घेतलेली आहेत आणि उमराणीकडे प्रतापराव आपल्या सेनेसह निघालेले आहेत. प्रतापरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केला मुजरा, संगे घेतले काही सरदारा, आनंदराव मकाजी कृष्णाजी भास्कर विसो बल्लाळी होते, सिद्धी हिलाल शिंद विटोजी तसेच राऊतराव दीपाजी, मर्दाने वीर आणखी गाजी दौडत निघाले तेव्हा तेव्हा दौडत दौडत सगळे निघालेले आहेत अनेक सरदार आणि सेनाना घेऊन. आणि उमराणीच्या त्या ठिकाणी गेलेले आहेत, घनघोर युद्ध झालेलं आहे. सिद्धी हिलालांनी काय केलंय, उमराणीची नदी जी आहे तिथलं पाणी अडवलेलं आहे. कोंडीमध्येच याच्या सैन्यांना, बहलोल खानाच्या सेनेला पकडलेला आहे. त्यातच त्या बहलोल खानाचा एक हत्ती पिसाळला जातो, तो त्याच्या सैन्यांवर आक्रमण करतो. पिण्यासाठी पाणी नसतं, कुठे पाणी प्यायला जायचं तर सिद्धी हिलाल आणि या प्रतापरावांच्या सेनानी नदीकडचा बांध, नदीकडचा रस्ता बांधून ठेवला होता. आणि घनघोर युद्ध झाल्यानंतर त्याची सेना कमकुवत झाली, हरायला लागली, पळायला लागली आणि शेवटी बहलोल खान शरण आला. आता बहलोल खान शरण आल्यानंतर काय झालं बघूया आपण. खानाचं दुःख अतोनात, दीन झाला तो अत्यंत, दाती तृण धरून तेत भुई सपाट झाला. तो शरणागत झाला प्रतापरावांसमोर. दीनवाणीपणाने बोलू लागला. काय म्हणाला, अहो बादशाहचा हुकूम म्हणून आलो आम्ही तुम्हावर, मला क्षमा करा, माझी काय चूक आहे, मला आदिलशहाने पाठवलं म्हणून मी आलो. आणि तो विनंती करायला लागला. आणि ज्यावेळेला अशी विनंती करायला लागला त्यावेळेला प्रतापराव गुजरांना त्याची दया आली. प्रतापरावांचे आले मनास दिलदार दया बुद्धीने, की म्हणतात झाली शिक्षा के पुरे खानास. बहलोल खाना शिक्षा पुरी झाली, धर्मवाट देऊनी सोडावे त्याला. आणि त्यांनी त्याला तसंच सोडलं.
साऱ्यांनी खाली घालून माना निघून गेली सारी सेना. विजय मिळाला प्रतापरावांना अभिमान वाटू लागला. पठाण झाला गोगलगाय पावला पूर्ण पराजय. ऐसा आपण मिळवला विजय रावचूर आनंदात. या ठिकाणी बघा, विजय मिळाला म्हणून प्रतापराव गुजर आनंदित झाले. विजयातून आनंद. बघा, मानसिक दृष्ट्या आणि नेतृत्व विकासाच्या दृष्टीने आपण आता इथे काही धडे घेणार आहोत. विजयातून आनंद निर्माण झाला, आनंदातून गर्व, अभिमान, अहंकार निर्माण झाला आणि या अहंकारातून विवेक नष्ट होते. हे लक्षात घ्या. आयुष्यामध्ये आपल्याला योग्य निर्णय घ्यायचे असतील तर आपला अहंकार कमी असायला हवा. अहंकार ज्या वेळेला व्यक्तीला होतो त्यावेळेला आपण काय चुका करतो हे त्याला कळत नाही. विवेक बुद्धी नष्ट झाली. विवेक बुद्धी नष्ट झाल्यामुळे मुघलांचा इतिहास विसरला की मुघल किती घातके आहेत. आज तो नम्रतेने शरणागत आला पण उद्या हाच बहिलोलकार आक्रमण करेल हे तो विसरला. प्रतापराव गुजर विसरले बहिलोल खानाचं मुघलांची इतिहास. छत्रपतींनी स्पष्ट सांगितलं होतं की त्याचा वध करा, त्याला मारा. वरिष्ठांची, छत्रपतींच्या आज्ञेचा विसर झाला. आज्ञेचा विसर झाला त्यामुळे त्याला भविष्यातील धोक्याची कल्पना न करण्यात आली आणि त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय देखील स्वतंत्रपणे घेतला. ज्यावेळेला आयुष्यामध्ये आपल्याला काही योग्य निर्णय घेता येत नाही त्यावेळेला आपण वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि हे निर्णय घेताना त्या वेळेला त्यांनी बहिलोल खानाला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सावधानता बाळगली नाही. त्यांनी धोका पत्करला की बहिलोल खान पुन्हा आक्रमण करेल. तर बघा, विजयातून आनंद, आनंदातून अहंकार, अहंकारातून विवेकबुद्धी नष्ट झाली. मुघलांचा इतिहास विसरून वरिष्ठांच्या आज्ञेचा विसर पडला प्रतापरावांना. भविष्यातील धोक्यांची कल्पना त्यांना करता आली नाही. असावधानता झाली त्यांच्या बाबतीत. चुकीचा निर्णय घेतला, तोही स्वतंत्रपणे निर्णय घेतला गेला. छत्रपतींनी निर्णय घेताना सर्वसाधारांना एकत्र बोलवून चर्चा करून विवेक बुद्धीने निर्णय घेतला आणि या ठिकाणी फार मोठा निर्णय प्रतापराव गुजरांनी स्वतंत्रपणे घेतलेला आहे. याच्यामध्ये दासबोध काय सांगतात? दासबोध हा ग्रंथ आध्यात्मिक मानसशास्त्र आणि नेतृत्व विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचा ग्रंथ आहे. अनेक अध्याय तर राजकारणावर आहेत. छत्रपतींना केलेले उपदेश फार महत्वाचे अध्याय ह्या दासबोधात आहेत. तर समर्थ या अहंकारावर, ज्या वेळेला आपल्यामध्ये अहंकार येतो त्यालाच आपण मीपणा म्हटलंय. हा मीपणा आपल्याला कसा घातकी ठरतो यशाच्या मार्गावर, बघूया समर्थ काय सांगतात. मीपणे वस्तू ना कळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची. एक मिनिट. एक मिनिट. आम्हाला ते करायचं. मीपणे वस्तू नाकडे, आपल्याला काही ज्ञान मिळत नाही. शक्तीचा संचयही होत नाही अहंकारामुळे. मीपणे प्रपंच न घडे ना परमार्थ. मीपणे सकळही उडे. यश कीर्ती प्रताप. ज्या व्यक्तीकडे अहंकार येतो त्याला यश, कीर्ती आणि प्रताप त्याचा नष्ट होतो. मीपणे संबंध तुटतात, मित्री तुटे. मीपणे प्रीती आटे, प्रेमाचे संबंध आटतात. मीपणे लिगटे अभिमान अंगी. चॅट बॉक्स चेक करा. मीपणे विकल्प उठे, मीपणे कळह सुटे, मीपणे संमोह फुटे ऐक्यतेचा. तर हा मीपणा, अहंकार आहे हा माणसाचा, व्यक्तीचा यशाच्या मार्गावर सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून सर्व संतांनी शास्त्रांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती सोडायला सांगितली ती म्हणजे अहंकार. गीतेलाही पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन बरंच काय काय बोलतो. भगवान श्रीकृष्ण त्याला काही गीतेचा उपदेश करत नाही. पण दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेला अर्जुन म्हणतो की कार्पण्य दोष पाहता स्वभाव
पृच्छामि त्वा धर्म समुच्चयेत, की मला कळत नाहीये काय करायचं, मी आता तुमचा शिष्य झालेलो आहे, हे भगवान श्रीकृष्ण आता मला मार्गदर्शन करा. त्यावेळेला भगवंत गीता सांगायला सुरुवात. म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये यश, ज्ञान, कीर्ती, प्रताप हवा असेल तर आपला अहंकार आपल्याला कमी करावा लागेल. दुसरी गोष्ट, आपले प्रयत्न अचूक असले पाहिजे. चुकीचे प्रयत्न केलेत आणि आपण प्रारब्धाला आणि नशिबाला दोष दिला तर उपयोग नाही. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये माणसाचे 3 महत्वाचे शत्रू आहेत. पहिला ते म्हणतात आळस, निद्रा. फार महत्वाचा शत्रू आहे रामदास स्वामी म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. दुसरं ते म्हणतात चुकीचे प्रयत्न. आणि तिसरं सांगतात दुश्चितपणा. एक अख्खा अध्याय आहे दुश्चितपणा निरूपण दासबोधामध्ये. दुश्चितपणा म्हणजे कन्फ्युजन, हे करू का ते करू. हे 3 शत्रू आळस, निद्रा, दुश्चितपणा आणि चुकीचे प्रयत्न जर माणसाने टाळले तर तो नक्की यशस्वी होईल, असं दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्ट होऊन यासे की प्रारब्धावर घालती. अरे तू चुकीचा प्रयत्न करतो आणि नशिबावर प्रारब्धावर घालतो. अरे अरे, माझ्या नशिबातच नव्हतं. अचूक यत्न करवे ना, म्हणून केले तेच जे ना. अरे तू प्रयत्न चुकीचे केलेस, तुला यश कसं मिळणार. आणि अहंकारामुळे माणसाला काय होतं, आपला अवगुण जाणवे ना काही केला, आपण कुठे चुकतोय हेच माणसाला कळत नाही. जो आपला आपण नेणे तो दुसऱ्यांचं काय जाणे, न्याय सांडिता दैन्यवाणे होती लोक. तिसरी गोष्ट या ठिकाणी प्रतापराव गुजराने बहलोल खानाची अंतरपरीक्षा केली नाही. अरे हा आता तोंडाने नम्रता दाखवतोय, पण याच्या अंतरंगामध्ये हा खरोखर दया करण्याच्या योग्यतेचा व्यक्ती आहे का बहलोल खान. म्हणून समाजामध्ये आपल्याला वावरताना आपल्याला लोकांची अंतरपरीक्षा करणं फार गरजेचं आहे. शब्द परीक्षा, अंतर परीक्षा, काही एक कळे दक्षा, मनोगत नतद्रक्षा, काय कळे श्रीराम. लोक नाना परीक्षा जाणती, अंतर परीक्षा नेणती, तेणे प्राणी करंटे होती, संदेह नाही श्रीराम. आपल्याला नाना लोकांच्या विविध प्रसंगांमध्ये परीक्षा घेता आल्या पाहिजेत. कोण कधी घात करेल आपल्याला कळत नाही. समर्थांना ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज अं, चाफळच्या जवळ शिंगणवाडीच्या डोंगरावर भेटले, त्यावेळेला समर्थांनी काय उपदेश केला असं छत्रपतींना. प्रथम ते सांगतात की प्रथम तुम्ही काय करा, श्रवण कीर्तन करा. प्रथम ते श्रवण कीर्तन, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. सर्व विषयी आपण सावध राहिलं पाहिजे. लोकांची अंतरपरीक्षा आपल्याला करता आली पाहिजे. समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पाहिलं तर आपल्याला त्यांच्या जीवनात कुठेच चूक आढळत नाहीत. चुकीचे प्रयत्न कुठेच आढळत नाहीत. इतके दोघ जण सावधान होते. सगळेजण माझ्यासोबत आहेत का? सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय, गोष्टी पडतात, समर्थांचे विचार. पुढचा गोष्ट, कोणताही निर्णय घेताना दूरदृष्टिकोन असावा. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की बहलोल खान हा पुन्हा आक्रमण करून येईल, म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्याचा वध करा. छत्रपतींकडे दूरदृष्टिकोन होता, सावधानता होती. आणि याच ठिकाणी आपण पाहतोय की प्रतापरावांनी दूरदृष्टिकोन सोडला, सावधानता सोडली. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चाळना, पुढील होणार अनुमाना, आणून सोडावे. समर्थ काय सुंदर वाक्य लिहितात ऐका. सुखी असतो खबरदार, दुःखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे. जर आपण खबरदार राहिलो आयुष्यामध्ये, सावध राहिलो तर आपण सुखी होणार. बेखबर राहिलो तर आपण आयुष्यामध्ये दुखी होणार. म्हणून सर्व सावधान, धन्यतयाचे महिमान, जनी राखावे समाधान तोची एक. सर्व समयी सावधानता असावी. आणि सावधानता विवेक बुद्धीने एखाद्या प्रसंगाचं योग्य ते प्लॅनिंग, योजना आपण आखली नाही, अभ्यास केला नाही, त्याचाच जर आपण आळस केला, कोणतंही कार्य करायचं आहे त्याची जर आपण पूर्व योजना जर केली नाही तर काय होईल.
चाळणीचा आळस केला तरी अवचिता घडेल घाला. ते वेळे सावरायाला अवकाश कैसे. अपयश नक्की येणार. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पाहावा विवेक. लोकांकरिता लोक शहाणे होती. परी ते शहाणे ओळखावे, गुणवंतांचे गुण घ्यावे, अवगुणी देखवणे सांडावे जनामध्ये. लोकांचं परीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. शहाणे लोक कोण, घात करणारे लोक कोण, ही सावधानता आपल्याला कळली पाहिजे. अजून एक महत्वाचा विषय किंवा आपल्याला धडा या ठिकाणी घेता येईल या प्रसंगातून, की दया पाहिजे, पण कुठे दया पाहिजे, कोणी दया केली पाहिजे. क्षत्रियाचा धर्म आहे युद्धावर पराक्रम करणं, अधर्माचा नाश करणं. भगवंत स्वतः गीतेमध्ये म्हणतात, यदा यदा ही अधर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते त्या त्या वेळेला मी अवतरित होतो. कशाला? परित्राणाया साधूना विनाशायच्या दुष्कृताम. विनाश दुष्कृतांचा संहार करण्यासाठी मी अवतरित होतो. भगवंत श्रीकृष्णाच्या रूपात आले, रामाच्या रूपात येऊन रावणाचा वध केला. नरसिंह देवाच्या रूपामध्ये येऊन त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. क्षत्रिय राजांचं कर्तव्य तेच आहे, अधर्मियांचा नाश करणं, त्यांना त्या ठिकाणी दया दाखवणे हा क्षत्रियाचा धर्म नाही. पहिल्या अध्यायात देखील अर्जुन म्हणतो की अरे मला त्यांची दया येते, हे सगळे माझे नातेवाईक आहेत, मी कसं यांना मारू. कृपया पर्याविष्टो विशिदन विशिदंतम इदम ब्रवीत दृष्टवमं स्वजनम कृष्ण युत्सम समुपस्थितम सिदंती मम गात्राणी मूकम च परिशिष्यती वेपतुच्च शरीरे मे रोम हर्षस्य जायते. आज माझं माझं शरीर कापायला लागलेलं आहे, कंप सुटलाय, माझं मुख कोरडं पडलंय, हातातलं माझं गांडीव धनुष्य खाली पडतोय. या सगळ्यांचा कसा वध करू, मला सगळ्यांची दया येते, सगळे नातेवाईक आहेत, मी संन्यास घेणं पत्करेल पण यांना मला हत्या करायचं नाहीये. आणि तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम. अश्रूंनी भरलेले नेत्र अर्जुनाचे पाहून विषिदंतम इदम वाक्यम उवाच मधुसूदना. मधुसूदन भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले? श्री भगवान उवाच कुतस्तवा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम. अर्जुन, अरे अर्जुना, तुझ्यासारख्या क्षत्रियाला कसं काय शोभत हे. आणि भगवंत या ठिकाणी दोन असे पॉवरफुल शब्द वापरून अर्जुनाला ओरडतायत. क्लैब्यम असं गम पार्थ नैत्यत्योपपद्यते शुद्र मृदय दौर्बल्यम तप्तोतिष्ठ परंतपा. अरे क्लैबे, ही नपुसकता कुठून आली तुझ्यात? हृदयाची दौर्बल्यता, शुद्र अशी दौर्बल्यता, दुर्बलता कुठून आली तुझ्यात? कारण क्षत्रियाचा धर्म युद्धावर पराक्रम करणं आणि धर्माचं संरक्षण करणं. तर क्षत्रियाला या ठिकाणी दया शोभत नाही. आणि तीच चूक प्रतापराव गुजरांकडून घडलेली आहे. तर आपल्या आजच्या कथेचा, आजच्या या भागाचा हा पहिला भाग या ठिकाणी संपला. तर मला एकदा जाणून घ्यायचं, सगळेजण माझ्यासोबत आहेत का? असतील तर सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी छत्रपती जय शिवराय टाईप करा, किंवा तुम्ही लाईक किंवा थम्स पण करू शकता. ठीक आहे, माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे? आहेत सगळे माझ्यासोबत? ठीक आहे, चला. तर आता पहिला भाग झाला आजच्या आपल्या ह्या सेशनचा. आता आपण पुढच्या दुसऱ्या भागाकडे जाऊ. अरे हा एक लेसन राहिला ऍक्च्युली पहिल्या भागामधलं. धर्मासाठी हिंसा ही देखील अहिंसाच आहे. संजय, हा मुद्दा मी या पहिल्या भागात सांगायचा राहिला, की क्षत्रियाने हिंसा करणे ही देखील अहिंसाच आहे. क्षत्रियाने हिंसा केली तर ती, त्याचं पाप त्याला लागणार नाहीये असा. आता आपण बघूया दुसरा भाग. दुसऱ्या भागात असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की यांनी प्रतापराव गुजरांनी बैललखानाला सोडले. छत्रपती शिवाजी महाराज रागावले. महाराजांचं जेव्हा समजले, खानाच सलामत सोडले, रावावरी महाराज रागावले, कारण परस्पर दया दाखवली. का परस्पर दया दाखवली? ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभव नसतो ना, आपण चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा आपण आपल्या वरिष्ठांना विचारलं पाहिजे, त्यांचा अनुभव आपल्याला कामास येतो.
फौज सारी जरी सोडली खान धरावा ऐसे वेळी, सापाची जात अशी जरी मोकळी सोडणे बहुत घातक. अरे ही सापाची जात, त्या सापाला तुम्ही कसं काय सोडलं? हा साप पुन्हा येऊन दंश करेल. बहलोल खान, रावासी कळते का राजकारण? अरे राजकारणाचा भाग हा प्रतापराव गुजरांना कळतो की नाही? जरी पकडीला असता खान धर्म बुडण्या काय कारण, साप हा पुन्हा उलटेल. हा बहलोल खानाचा साप पुन्हा येऊन आक्रमण करेल, पुन्हा हा बर्बादी करेल. राव ऐसे कैसे गाफिल, ते सरसेनापती आहेत आणि त्यांनी कसे वागले? शिपाईगिरीच केली. एका शिपायासारखे कसे काय ते वागू शकतात सेनापती असूनही? छत्रपतींनी लगेच पाठविला खलिता, खानासी सल्ला काय निमित्ता, बुडविले का नाही पुरता, सोडीला काय म्हणून. आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतापराव गुजरांना ओरडलेले आहेत. बघा, वरिष्ठांनी ओरडणं हे आपल्या हितासाठीच असतं. गुरु किंवा मार्गदर्शक ज्या वेळेला आपल्याला ओरडतात, तर ते आपल्याच हितासाठी आहे. छत्रपतींनी ज्या वेळेला हे पत्र लिहिलं त्यांना, हे पत्र भेटलं प्रतापराव गुजरांना. महाराजांचे पत्र आले, वाचता काळीज फाटले, राजे तर बहुत रागावले, पस्तावा होऊ लागला. यांना पश्चाताप होऊ लागला. कोणाला? प्रतापराव गुजरांना. आणि हा पश्चाताप होताना काय झालं? त्यांचं मन उद्विग्न झालं, डिस्टर्ब झालं, दुखी झालं. स्वतःच्या चुकीबद्दल त्यांना प्रचंड गिल्ट यायला लागली. त्यांना काय करावं कळेनासं झालं आणि उद्विग्न मनाच्या अवस्थेत त्यांनी इकडं तिकडं आक्रमण करायला सुरुवात केली. कोल्हापूर प्रांतावर आणि तिकडे हा बहलोल खान जो गेला तो कोल्हापुरात गेला. त्यांनी पुन्हा सैन्य जमवलं आणि पुन्हा आक्रमण करण्याची तो बहलोल खान तिकडे तयारी करायला लागला. इकडे प्रतापराव गुजर डिस्टर्ब माइंडसेटनी इकडे तिकडे आक्रमण करायला लागले. राव पश्चातापयुक्त, पश्चातापाने त्यांचं मन कसं झालं होतं? उद्विग्न, डिस्टर्ब झालं होतं, अस्थिर झालं होतं. उद्विग्न अशा मनस्थितीत फिरे दख्खन मुलकात, हुबळीची पेटही नाडली. त्यांनी हुबळीची पेट लुटली, कारण त्याची मनस्था काय करावं त्यांना कळत नाही. अरे माझे राजे रागावलेत, राजे रागावलेत, राजे रागावलेत. या पश्चातापामध्ये डिस्टर्ब माइंडसेट मध्ये ते इकडे तिकडे आक्रमण करावं लागले. त्यांनी दुसरी गोष्ट काय केली? इंग्रजांची होती वखार, मिळविले रुपये 30,000. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी सल्ला केला होता, काही कारणास्तव त्यांच्यासोबत मैत्री केली होती आणि प्रतापराव गुजरांनी छत्रपतींना पुन्हा न विचारता इंग्रजांवर आक्रमण केले. बघा, दुसरी चूक घडलेली आहे. तर डिस्टर्ब माइंडसेट मध्ये पहिल्यांदा अहंकारामुळे चूक झाली. आता डिस्टर्ब माइंडसेटने त्यांनी काय केलं? छत्रपतींशी स्वराज्याशी मैत्री असलेल्या इंग्रजांवर आक्रमण केलं. मग इंग्रजांनी छत्रपतींना कंप्लेंट केली की अरे बघा तुमचा माणूस काय करतोय. छत्रपतींना अजून राग आला. छत्रपती म्हणाले, हा बघतो बघतो या गोष्टीकडे, आम्ही चौकशी करतो काय झालेलं आहे. कारण त्यांना माहीतच नव्हतं. आणि कसं असतं बघा, की शिष्याची चूक किंवा एका सैन्याची चूक ही राजाची चूक ठरली जाते, कारण राजाची जबाबदारी असते. शिष्याने किंवा एखाद्या सैन्याने केलेला अपराध हा गुरु किंवा त्या राजाला लागतो. आणि या ठिकाणी प्रतापरावांनी काय केलेलं आहे? छत्रपतींना दोष लागेल असं पुन्हा कार्य केले. आणि ही गोष्ट होते नाच होते. जवळ आलेल्या छत्रपतींचं राज्याभिषेक सोहळा, 74ची गोष्ट आहे, 1674 राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. आणि त्याच वेळेला छत्रपतींना खबर कळाली की अरे बहलोल खानाने पुन्हा आक्रमणाची तयारी केलेली आहे. आता तर छत्रपती महाराज अजून चिडले आणि त्यांनी पत्र लिहिलं पुन्हा प्रतापराव गुजरांना. रावांनी सोडीला बहलोल खान, तो येणार पुन्हा चालून, करवीर प्रांता फौज जमवून, करवीर प्रांत म्हणजे कोल्हापुरात, स्वराज्यावर येतो समजले. खानाचा आला राग बहुत, उद्वेगी रावांची तेव्हा लिहित, खान घडी घडी येतो स्वराज्यात बुडवून फत्ते करावं. काय हा सारखा सारखा बहलोल खान येतोय आणि इथं राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. आता मात्र त्याला बुडवा तुम्ही. आणि जर तुम्ही त्याला आता जर संपवलं नाही तर मला तोंड दाखवू नका. न दाखवावे तैसे मुख आधी बुडावा, बुडवा खान चोख, तरीच यावे आमचे सन्मुख, कडक ऐसे लिहिले. आता छत्रपती असे का ओरडले हे समजणं फार महत्वाचं आहे. छत्रपतींचं प्रतापरावांवर जर प्रेम आणि विश्वास नसता तर त्यांनी ही जबाबदारी प्रतापराव गुजरांना दिलीच नसती. प्रेम आणि विश्वासाखातरच त्यांनी ही जबाबदारी दिली. पण ते ओरडले कारण यावेळेला त्यांनी कोणती चूक करू नये.
आणि मी आज पाहतो की ज्यावेळेला अनेक वेळेला आजच्या तरुण पिढीला काही चुकांसाठी ओरडलं जातं, आजची तरुण पिढी पुन्हा समोर येतच नाही. अहंकार आपला दुखावला जातो. तर जीवनात आपल्याला यश मिळवायचं असेल, वरिष्ठांची कृपा मिळवायची असेल, तर अहंकार नसावा. वरिष्ठ जे ओरडतायत ते आपल्या हितासाठीच आहेत. आणि हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी त्यांना ओरडलेले आहेत. पण आता पुन्हा तो ओरडा ऐकून, ते पत्र पाहून शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज माझ्यावर इतके रागावलेत, हे पत्र पाहून अजून पश्चाताप झाला, अजून दुःखी झाले, अजून त्याचं माइंड डिस्टर्ब झालं. बघा मनाचं खच्चीकरण कसं होतंय. आज आपल्या समवेत जवळपास 100 एक सायकोलॉजिकल काउन्सिलर्स आहेत, नाही का, समुपदेशक आहेत. तर आपल्याकडे अशी अनेक मुलं येत आहेत. सगळ्यांची डिस्टर्ब्ड माइंडसेट असतं आणि त्या डिस्टर्ब माइंडसेट मध्ये कसे चुकीचे निर्णय घेतले जातात. महाराजांचाही रोष झाला, खान तो बेभानशी झाला, फौज जमवून पुन्हा आला, विसरला बोललेले बोल. बघा बहलोल खान जापच साताची आहे, ती विसरणारच. तो पुन्हा त्याने आक्रमण केलं आणि राजांचं पत्र आलं. ज्यावेळेला राजांचं पत्र आलं त्यावेळेला गडहिंग्लज प्रांतामध्ये प्रतापराव गुजर होते. त्यांना त्या ठिकाणी ते पत्र मिळाले आणि ते पत्र वाचून त्यांची मनस्थिती अजून विदिग्ध, अजून डिस्टर्ब, अजून उद्विग्न झाली. ते फार दुःखी झाले आणि ज्यावेळेला त्यांना हे पत्र मिळालं त्यावेळेला प्रतापराव गुजर जे होते ते त्यांच्या सेनेपासून दूर होते थोडे. त्यांचा जो सेना होता, त्यांची जी सरदार वगैरे सगळे काही होते, त्यांचा जो तळ पडला होता त्या तळापासून दूर होते ते. बघा. आणि काय झालं पुढे, ज्या प्रतापराव गुजरांकडे पराक्रम प्रचंड होता, आत्मशक्ती होती, प्रचंड बाहूमध्ये बळ होतं, पण दुखी आणि खच्चित झाल्या मनामुळे त्यांना अपयश आता कसं येते आपण बघूया. म्हणून आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर मनाची शक्ती. संत गुलाबराव महाराजांचं एक सुंदर पुस्तक आहे मानस आयुर्वेद. ते त्याच्यात किती सुंदरपणे म्हणतात की चुकीची मनस्थितीतून किती सारे आजार निर्माण होतात, मानसिक आजार. मी सगळ्या सायकोलॉजिकल काउन्सिलर्सला विनंती करेल की आपण हे पुस्तक घ्या अमेझॉन वरून. मानस आयुर्वेद किंवा वाघभट्टांच्या आयुर्वेदामध्ये पण दिलेलं आहे की चुकीची मानसिकतेतना किती आजार निर्माण होतात. आणि आजकाल लोकांना सवय आहे आजारपणाचं पण कौतुक गात राहायचं, मनामध्ये सतत निगेटिव्ह निगेटिव्ह विचार करत राहायचे. हे मनामध्ये होणारे निगेटिव्ह विचार, नकारार्थी विचार आपल्याला अनेक शारीरिक आजारपण आणतात. हा? ओके. रणांगणी उसळल्या गर्दीत छातीवरी घाव झेली तर शौर्य धैर्य होता तळपत, घायाळ झाले शब्दाने. हजारो यवनांना युद्धामध्ये हरवणाऱ्या प्रतापराव गुजरांना बघा, त्यांच्या छत्रपतींच्या शब्दाने ते घायल झाले. आपल्या जीवनात पण जर आपल्याला नातेसंबंध जोडायचे असतील तर लक्षात ठेवा, अनेक वर्षांचे नातेसंबंध एक चुकीच्या वाक्याने तोडून तुटले जातात. आणि दोन प्रेमाच्या संबंधाने एखाद्या व्यक्तीला हुरूप येतो आयुष्यात पुढे जायला. राज्याभिषेकाची चालली तयारी, आपणावरी राग भारी, महाराज तो शब्द ताडन करी, दुःखी कष्टी होत असे. अरे तिथे राज्याभिषेकाची तयारी चालली आणि राजे माझ्यावर रागवले. त्याला फार वाईट वाटलं की अरे मी किती चूक केली. त्यांना पश्चाताप होऊ लागला. त्यांना इंग्रजीत म्हणायचं झालं तर गिल्ट आली, स्वतःची लाज वाटायला लागली त्यांना. आणि असेच ज्या वेळेला ते छावणीपासून एकदा दूर फिरत होते, हे पत्र मिळाल्याच्या नंतरची गोष्ट आहे, त्याच त्यांना खबर मिळाली की बहलोल खान आक्रमण करत आहे. अशा विषण्ण मनस्थितीत छावणीपासून दूर फिरत तोच त्यांना अकस्मात खबर खानाची लागली. खान येतोय, बहलोल खान येतोय. नेत्री जवळी बहलोल खान येत आहे घेऊन सैन्य जवान, रावांसोबत फक्त 6 जण, राव तैसाशी दौडला. विषण्ण मन, उद्वेगी मन, डिस्टर्ब माइंडसेट, या दुःखी मनामधून ज्यावेळेला त्यांना खबर कळाली हा खान धावत येतोय, त्यांनी बसून योजना पण आखली नाही या वेळेला. सोबत 6 सरदार होते, 6 सरदारांना घेतलं आणि त्यांनी आक्रमण केलं. बघा किती मोठी चूक. हजारोंची, 15,000 कमीत कमी सैन्य असणार आणि फक्त 7 सरदार निघालेले आहेत. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल लता मंगेशकरांजींनी गायलेलं,
वेडात मराठे वीर दौडले साथ. ऍक्च्युली हा खरोखर मनाचा वेड पण होता की ते एवढ्या मोठ्या वेढ्यामध्ये दौडलेले आहेत. त्यांनी मागे येऊन सैन्यांना आदेश देऊन सैन्य घेऊन योजना करून आक्रमण करायला हवं होतं. उत्साह म्हणण्यापेक्षा एक मनाची उद्विग्न अवस्थेमध्ये त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. राग उद्वेगाच्या आहारी जाऊन दिव्याची केली प्रतापरावानं, अफाट असूनही शत्रू जवान 7 जण धावले त्यांच्यावरी. नेसरीच्या डोंगरातील खिंड खानाचे ते सैन्य प्रचंड, आदळले हे 7 आडदंड त्या सैन्यावरी त्यावेळी. 7 रुद्रची एके वेळ शत्रू सेनेचे कर्दन काळ, ऐसा मांडिला त्यांनी कल्लोळ, न भूतो न भविष्यती. भविष्यात आणि भूतकाळात कधी झालं नसेल असं त्यांनी पराक्रम गाजवलं. ते दणादण त्यांच्या तलवारी फिरल्या आणि शत्रू सेनेना त्यांनी मारलं, रणकंदन केलं. अनेक सैन्य त्या शत्रू सेनेवर त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला. पण किती पराक्रम गाजवणार, हजारांची सैन्य होती. शेकडो शत्रूंना कंठस्नान घालून या 7 वीरांना धारातीर्थी ठेवले प्राण, पावन झाली खिंडही. शेवटी त्यांना त्या ठिकाणी प्राण सोडावे लागले, वीर गती घ्यावी लागली. महाराजांचे कडवे बोल, हृदया माझी खोल खोल, रुतल्यामुळे हे बहुमोल रत्न गेले महाराजांचे. हृदयाची दुर्बळ अवस्था, गिल्ट, खिन्नपणा, कमजोरपणा, आणि एवढं मोठं महाराजांचं हिरा, महाराजांचे 7 हिरे, मौल्यवान हिरे, महाराजांची धनसंपत्ती हेच होते, सरदार आणि मावळे. एका उद्विग्न मनाच्या अवस्थेमुळे महाराजांना हे 7 हिरे गमवावे लागले. प्रचंड शौर्य होतं, प्रचंड पराक्रम होता, पण एक एक चुकीचा पराक्रम. महाराजांस हे समजता दुःख झाले बहुत चित्ता. महाराजांना, छत्रपती शिवाजी राजांना प्रचंड दुःख झालं, फार वेदना झाल्या. युद्ध हरण्याचा, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्याला गेले ना, जेवढ्या सैन्यानं सोबत घेऊन गेले होते प्रत्येकाला ते त्या ठिकाणी 301 मावळे गेले होते मला वाटतं आग्र्याला, आणि 27,000 शत्रूंचं त्या ठिकाणी संरक्षण होतं. एकेकाला घेऊन वाचवून परत घेऊन आले. छत्रपती शिवाजी महाराज एकेका सैनिकावर प्रेम करत होते, आणि मुघल आपल्या सैनिकांना आणि सरदारांना विष देऊन मारत होते. हा फरक आहे स्वराज्यामध्ये आणि मुघलांमध्ये. शाहिस्तेखानाच्या वेळा 300 मावळे घेऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज, सही सलामत बाहेर आले. प्रत्येक मावळ्यावर प्रेम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. प्रचंड त्यांना दुःख झालं. तर आता ही या कथेचा दुसरा भाग संपला. आता या दुसऱ्या भागावर आपण काय धडे घेऊ शकतो ते आपण पाहणार आहोत. पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, वरिष्ठांचे रागावणे हे आपलं भाग्यच आहे. वरिष्ठ रागावतात आपल्याच हिताकरता. एकदा एक गोष्ट होती, एका श्रीमंत बापाची 2 मुलं हॉस्टेलला ठेवली होती शिकायला. त्यांचं नाव होतं नलकुबेर आणि मणिग्रीव. त्यांचे वडील होते सगळ्यात श्रीमंत देवता कुबेर. ही कुबेराची 2 मुलं हॉस्टेलला म्हणजे कैलास पर्वतावर शिकण्यासाठी पाठवली होती शिवजींकडे. पण शिवजी हे रेक्टर होते हॉस्टेलचे किंवा प्रिन्सिपल्स होते तिथले, पण ते ध्यानात असायचे. ते ध्यानात असल्यावर हे 2 जण गेले पार्टी करायला मंदाकिनी नदीमध्ये. त्या ठिकाणी नारद मुनी जात होते, आणि नारद मुनींनी यांना मद्यप्राशन करताना नग्न अवस्थेमध्ये पाहिलं. नारद मुनींनी त्यांना शाप दिला की तुम्ही वृक्ष बनाल. पण कुठे? गोकुळामध्ये. शाप दिला, शिक्षा दिली, पण त्याचा फायदा काय झाला? या दोघांना श्रीकृष्णांचे साक्षात दर्शन झाले. सर्व श्रीकृष्णाच्या बाललीला त्यांना पाहता आल्या. आणि तुम्हाला माहिती, मग उखळ अडकली आणि श्रीकृष्णाने त्यांचा उद्धार केला. तो वरिष्ठ गुरु ज्या वेळेला रागवतात हे आपल्या हिताकरता असते. ही जर गोष्ट आपल्याला कळली ना, आपला खूप प्रगती होईल. फक्त काय, मी स्वतः पाहिलेलं आहे. मुलांना थोडस रागवा. छोटे वयाने 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष छोटी मुलं असली, अहंकार दुखावला जातो. चॅटिंग बंद, मेसेज बंद, रिप्लाय बंद, सगळंच बंद. नाही, आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं असेल तर आपल्याला मना श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच
शोषित जावे, आपल्याला सहन करावे लागतील. आपल्यावर कोण हक्काने प्रेमाने रागवतोय याचा आपल्याला अभिमान, गर्व पाहिजे, आनंद पाहिजे. अरे माझ्या कोणतरी माझी व्यक्ती आहे की जी प्रेमाने आज मला रागवते, कारण मी चूक करू नये म्हणून. आपल्याला आनंद झाला पाहिजे, दुःख नाही झालं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला प्रचंड आनंद झाला पाहिजे, अभिमान झाला पाहिजे. अरे माझ्या पाठीशी कोणतरी आहे रागवणार. अहंकारामुळे कोण रागवत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण आपल्या हिताकरिता, आपल्या भलाकरिता योग्य व्यक्तीच आपल्याला रागवत असेल, आपण फार भाग्यवान आहोत. ह्या दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत, उद्विग्न मनस्थिती म्हणजे डिस्टर्ब माइंडसेट कसं असतं? अशांतता असते, मनाची अस्थिरता असते, मनामध्ये आपण दुःखी होतो, आपण चुकीचे प्रयत्न करतो आणि अपयशी ठरतो. आपली विवेक बुद्धी नष्ट होते आणि आपल्याला योग्य निर्णय घेता येत नाहीत. म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये यश प्राप्तीसाठी सर्वात महत्वाचं आहे विवेक बुद्धी. विवेक बुद्धी म्हणजे स्मार्ट इंटेलिजन्स. कधी आणि केव्हा काय करावे हे जाणून घेण्याची बुद्धी असणे. ही कशातून येते? तर ही शांततेतून येते, शांत मनातून येते. जेवढं आपलं मन शांत असेल, स्थिर असेल, त्यावेळेला आपल्याला हे विवेकाचे निर्णय घेता येतात. छोट्या छोट्या गोष्टींनीच आपण डिस्टर्ब व्हायला लागलो, दुःखी व्हायला लागलो, तर आयुष्यामध्ये आपण पुढे नाही जाऊ शकत. म्हणून या मनाला जाणणं आणि मनावर अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि आज मला आनंद होतो की आज आपल्या समवेत 100हून अधिक आज सायकोलॉजिकल काउन्सिलर्स आहेत आणि ते मुलांना मदत करतायत. त्यांचं मन कसं घडवायचं याच्यावर प्रयत्न करतात. मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाही मागतो की मी पण जे पण काही प्रयत्न करत आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्या. फार महत्वाचं कार्य आहे या समाजामध्ये. तर मुलांची आणि या समाजाची मन खंबीर बनवणं. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, बंधुर आत्मन अस्तस्य यनात्मा आत्मनाजित अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत्मात्मेव शत्रुवत. ज्याचं मन नियंत्रणामध्ये आहे तर त्याचा सगळ्यात मोठा मित्र त्याचं मन आहे. पण मन जर नियंत्रणात नसेल तर त्याचा सगळ्यात मोठा शत्रू मनच आहे. हे मन आपल्याला बर्बादीकडे घेऊन जाईल. म्हणून आपलं जितात मन जाणणं, मनाचे डावपेच जाणणं फार आवश्यक आहे. सुख दुःखामध्येच देखील जर भगवद्गीतामध्ये मला सगळ्यात मोठा सायकोलॉजिकल मुद्दा जर काय वाटतो, तर आपण सायकोलॉजिकली गीता पाहायला गेलो तर भगवंत वारंवार हीच गोष्ट सांगतात, शीतोष्ण सुख दुःख शिव. सुख दुःखात देखील समान राहायला शिक, मान अपमानामध्ये पण समान राहायला शिक, यश आणि अपयशामध्ये देखील समान राहायला शिक. भगवद्गीतेमध्ये वारंवार भगवंत हे सांगतात. दुसऱ्या अध्यायातील 14व्या श्लोकात पण भगवंत हेच म्हणतात अर्जुनाला, मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा गाम पाहिनो नित्यास्तम तितिश्वस भार. अरे अर्जुना, जसं पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो, तसं सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख येणार रे. सहन करायला शिक. गीतेतला सगळ्यात महत्वाचा उपदेश मला हा वाटतो सायकोलॉजिकली पाहायला गेलो तर. श्रीमद भागवतम मधल्या 11व्या स्कंदामध्ये 23वा अध्याय 42वा श्लोक फार महत्वाचा श्लोक आहे. तर आपल्या जीवनात सुख दुःखाचं कारण कोण आहे? आपलं मन. नायम जनो में सुख दुःख हेतु ना देवतात्मग्र कर्म काल मन परम कारणम अमानति संसार चक्रम परिवर्तन यदिय. अरे हे देवता, हे ग्रह, हे लोक हे माझ्या सुख दुःखाचं कारण नाहीये. ही सास मला त्रास देते, ही सून मला त्रास देते, हे मला त्रास देतात, ते मला त्रास देतात. अरे ग्रह फिरले म्हणून मी दुःखी आहे नाही. कठीण प्रसंग येणार जीवनामध्ये, पण त्या कठीण प्रसंगात सुख आनंद अनुभवायचा की दुःख अनुभवायचं हे आपल्या मनाकडे आहे. आपल्या सुखदुःखाचं कारण आपण आहोत. आपलं मन फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आपल्याला
परिस्थिती बदलवता येत नाहीये. परिस्थिती आपल्या पूर्वजन्माच्या आणि चुकीच्या कर्मानुसार चुकीची परिस्थिती आता येणार. पण आता आपल्या हातात परिस्थिती बदलवणं नसलं तरी मनस्थिती बदलवणं आपल्या हातामध्ये आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आपलं आध्यात्मिक मानसशास्त्र काय सांगतं, की परिस्थिती बदलवण्यापेक्षा मनस्थिती बदलवण्याकडे आपला कल असावा. हा फार महत्वाचा लेसन आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आपल्या मनामधले हे विकार काढले पाहिजेत. म्हणजे मनामध्ये शांतता अनुभवास येईल आपल्याला. हे विकारी मन आहे ना, हे आपल्याला खड्ड्यात घालतं. मनाचे दोष, मनाची अशांतता कशामुळे येते? गीतेमध्ये भगवंत सांगतात, काम एष क्रोध एष रजगुणा समुद्भवा. रजगुणातना निर्माण झालेला हा जो काम आहे, अनलिमिटेड डिझायर्स आहेत, क्रोध निर्माण करतात. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. माणसाचं अपयश, नाश कसा होतो? रजोगुण, रजोगुणात ना काम, कामातून क्रोध, क्रोधातून स्मृतीचा नाश, विवेक बुद्धी नष्ट होते. विवेक बुद्धी नष्ट झाली तर नाश, पतन होतं. आध्यात्मिक मानसशास्त्र. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मनाला उपदेश करतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू, मना श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीव व्हावे, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे. आपल्या मनामध्ये शोक चिंता नसाव्या. आपली मनाची शक्तीचा ऱ्हास सगळ्यात जास्त कुठे होतो? काम, क्रोध, द्वेष या भावनांतून होतो. दुसऱ्यांची केलेली चिंता, दुसऱ्यांचा केलेला द्वेष आपल्या मनाची शक्ती संपवून टाकतात. फार महत्वाची गोष्ट आहे. पण सगळ्यात मोठं मानसशास्त्राचं इन्स्पिरेशनल बुक मला कोणतं वाटतं? मनाचे श्लोक आहेत, दासबोध आहे. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्व ताराम मोठी. चंचल मन असेल आणि अनेक कल्पना करत असशील तर तुला आयुष्यामध्ये कधीही यश मिळणार नाही. गीतेमध्ये पण भगवंत तेच सांगतात, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदना. एका ठिकाणी बुद्धी स्थिर पाहिजे, तरच आपल्याला यश मिळणार आहे जीवनामध्ये. ते मन, जर आपण पूर्वी, मी 1-2 वर्षापूर्वी एक सेशन घेतलं होतं, कदाचित आपल्यामध्ये बरेच जण त्याच्यात असतील, आता मी ते पुन्हा रिपीट नाही करत. पण मनाचा आपण अनेक पद्धतीने अभ्यास करू शकतो. मन काय आहे शास्त्रानुसार, हे जर आता अभ्यास करायला गेलो तर मला आता कमीत कमी 3 तास लागतील. आपण फक्त एक थोडक्यामध्ये इथे पाहूया की दुसरं बघा, स्टोरेज स्पेस नुसार मन जे आहे, तुम्ही इथे बघा, दिसतंय सगळ्यांना? पॉइंटर दिसतोय? स्टोरेज स्पेस नुसार मनाचे 3 भाग आहेत, बहिर्मन, अंतर्मन आणि अबोधमन. लक्षात येतंय? एक मिनिट हा. हा. ठीक आहे. तर हे बहिर्मन म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रियांद्वारे बाह्य जगदाशी संबंध आपला ज्याच्याद्वारे येतो त्याला बहिर्मन म्हटलं. बाहेरच्या गोष्टी आपण पाहतोय, डोळ्यांतून पाहतोय. डोळा हा इंद्रिय आहे, पण त्याच्या मागे पाहणारं कोण आहे? आपलं बहिर्मन. न कळत घडणाऱ्या गोष्टी ज्या ठिकाणी नियंत्रित केल्या जातात त्याला अंतर्मन म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मी लहानपणी हार्मोनियम शिकलो, आज माझ्या हातात 10 वर्षाची पेटी आली तर मी व्यवस्थितपणे ती हार्मोनियम पेटी वाजवू शकतो, कारण माझ्या मनामध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये ती गोष्ट स्टोअर्ड झालेली आहे.
अबोध मन म्हणजे काय? पूर्वजन्मातील किंवा अनेक पुरातन अनेक वर्षांपूर्वीपासून ज्या काही अतृप्त वासना साठल्या गेलेल्या आहेत, तो मनाचा सगळ्यात खालचा स्तर म्हणजे अबोध मन, अनकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड. आज आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये जात नाहीये. पण हे मनाचे 3 भाग आपण त्याच्या स्टोरेज स्पेसनुसार आपण पाहतो. तर ज्या वेळेला अध्यात्म आपल्याला काय शिकवतं? अध्यात्म आपल्याला शिकवतं डिस्टर्ब्ड माइंड कडून विवेक बुद्धीचा वापर करून उन्मन होणं, म्हणजे मनाला दिव्य स्तरावर घेऊन जाणं. संत, महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज हे दिव्य मनांवर पोहोचले होते, म्हणून त्यांनी अद्भुत कार्य केली. जर आयुष्यामध्ये अद्भुत कार्य करायचं असेल तर मनाचं उन्मन केलं पाहिजे. उन्मन मन म्हणजे काय? की जे दिव्य स्तरावर पोहोचलेलं आहे, संपूर्णपणे एकाग्र झालेलं आहे, समाधी अवस्थेत पोहोचलेलं आहे. मग हे मन, आपलं आता मन डिस्टर्ब आहे. मग हे मन उन्मन केव्हा होणार? की ज्यावेळेला आपलं कॉन्शियस माइंड, चेतन मन, बहिर्मन उन्नत होईल. आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड विकसित होईल. आपले सगळे व्यवहार सबकॉन्शियस माइंडच्या लेव्हलवर चालतील. त्यावेळेला आपण दिव्य, आपल्या मनाची अवस्था दिव्यतेमध्ये जाईल. म्हणून याच्यासाठी शास्त्रांचं अध्ययन करणं, नामस्मरण करणं, मेडिटेशन करणं, अफर्मेशन्स करणं हे फार महत्वाचे आहेत. याच्याने हळू आपलं मन उन्मन होणार आहे, दिव्य स्तरावर जाणार आहे आणि आपल्याकडून अद्भुत कार्य होणार आहे. आलं का लक्षात? मग ज्यावेळेला आपलं मन उन्मन होतं ना, त्यावेळेला आपल्याला अभ्यास करायची गरज नाही लागत आहे. भगवंत अंतरंगातून प्रेरणा देतात आणि तुम्ही दिव्य कार्य करून जातात. अनेक अशा प्रेरणा मिळतात. अनेक कविता तुम्ही अशीच लिहून जाल. अनेक तुम्ही असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अचानकपणे तुम्ही भला मोठा अभ्यास अचानक करून टाकाल. अनेक असे बोध अंतरंगातून येतील. अनेक अशी दिव्य कार्य तुमच्या हातातून, अनेक असा पराक्रम आपल्याकडून घडला जातो. मग अध्यात्म काय सांगतं? तर अध्यात्म म्हणजे थोडक्यात काय म्हणायचंय मला, मेडिटेशन, साधना कशासाठी आहे? तर उद्विग्न मनाकडून उन्मन्न मनाच्या अवस्थेकडे जाणं म्हणजे आध्यात्मिक प्रवास आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती घडते? तर आपला अहंकार नष्ट होतो. आपल्याला सगळी लोकांशी आपली मैत्रता वाढते. कोणाबद्दल आपल्याला द्वेष राहत नाही आणि सुख-दुःखामध्ये आपण समान राहतो. 12व्या अध्यायातला श्लोक आहे 12वा, 13वा. अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेव च निर्ममो निरहंकार समदुःखम सुखम शमी. दुःख आणि सुखामध्ये समान राहायला शिकतो. सगळ्यात महत्वाचं आपण सायकोलॉजिकली गोष्ट घेतोय. भगवंत हेच सांगतायत. मन आणि सुख-दुःखामध्ये देखील आपल्याला मन स्थिर करायला शिकलं पाहिजे. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः हर्षामर्ष भयद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रिय. कोणी काही का ना बोले ना, कोण कसे का ना वागे ना, माझं मन डिस्टर्ब होत नाही. एवढी मनाची उन्मत्त अवस्था घेतली पाहिजे. संत तुकाराम महाराज तसेच होते. संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज डिस्टर्बच होत नाहीये. अधर्मात्याने कोण वागत असेल तर त्याला शिक्षा करणं ही एक गोष्ट आहे. पण आपल्या मनाची अवस्था न ढळून देणे हा श्लोक आहे. यस्मान्नो द्विजते लोको. लोकांच्या शिव्यांमुळे, लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे माझी मनाची अवस्था मी बदलून देत नाही. हर्ष, अमर्ष, भय, द्वेगेर. भय, दुःख, द्वेष नाहीये माझ्याकडे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी डिस्टर्ब होत नाही. भगवंत म्हणतात असा भक्त मला प्रिय आहे. किती सायकोलॉजिकल मुद्दा आहे. यो न ऋष्यती न द्वेष्टी. ना हा व्यक्ती साधक कोणाचा द्वेष करतोय, ना कुठल्या प्रसंगात अति उल्हासित होतोय. प्रतापराव गुजर अति हर्षती, जास्त उल्हासित झाले पहिल्या पहिल्या प्रसंगामध्ये आणि त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये अति दुःखी झाले आणि चुकीचा निर्णय घेतला. बघा, सुख दुःखामध्ये समान राहायला पाहिजे. पहिल्या प्रसंगामध्ये अति आनंदित झाले विजयामुळे, चुकीचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये अति दुःखी झाले आणि चुकीचा निर्णय घेतला. सुख दुःखात समान राहायला गीता शिकवते. ना सोचती ना कांक्षती, ना जास्त अति विचार करतोय. शुभ अशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. बरंच काय आपण बोलू शकतो, पण मी या ठिकाणी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपल्याला सरांनी 7 ते 8:30 वेळ दिला होता. मी 15 मिनिटं लवकर संपवलेला आहे. भगवंतांच्या कृपेने आज आपल्या समोर मी काही सेवा करू शकलो. आपले कोणाचे काही, माझी योग्यता एवढं नाहीये की
मार्गदर्शन करणार, मी जस्ट एक सेवा करण्याचा नम्र प्रयत्न केलेला आहे. आपल्या लोकांचे काही कमेंट्स असतील, काही फीडबॅक्स असतील, काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. कोणाला काही आपलं मत मांडायचं असेल तर आपण बोलू शकतो. उद्वेग म्हणजे वेग म्हणजे काय? तर वेग म्हणजे आपण म्हणतो ना एक फ्लो, वेग आला, खाण्याची मला एक लहर आली. उद्वेग म्हणजे अति तीव्र वेग येणे. हा आपला मॅडम पाटील, मॅडम उल्का पाटील जी आपण बोलू शकता. अनम्यूट करा आणि बोलू शकता. हा, एक मिनिट हा. हा, सगळं अनम्यूट करा. एक मिनिट हा. तुम्ही हॅलो चॅट सर. मध्ये प्रश्न विचारले तर. हा, बोला बोला, आवाज येतो. नमस्ते सर. हा, नमस्ते. छान इन्फॉर्मेशन दिली तुम्ही. रेफरन्स पण खूप छान होते. बरं बरं. हॅलो. हा, बोला हॅलो. ना, बोला, ऐकतोय आम्ही, हा, बोला बोला, आपण बोला. फक्त ते दासबोधाचे जे तुम्ही रेफरन्स दिले होते ते स्क्रीन जरा परत प्लीज शेअर करू शकता का? मी तुम्हाला का ते अध्याय हवेत का, दासबोधातले कोणते कोणते अध्याय घेतले? हो, कशावरनं हे केलं होतं ते थोडं हवं होतं. अं, मी तुम्हाला त्याचे दासबोधाचे अध्याय आणि ते पाठवतो तुम्हाला, कोणता दशक आणि कोणता समास होता. ग्रुपमध्ये सरांना ठीक आहे सर, टाकायला. चालेल. हां सर, चालेल. थँक्यू. अजून कोणाला काही- अजून कोणाचं काय आहे का? कोणीतरी हात हे केलेला आहे. विचार, बोलू कुठं आहे? शकताय. बोला. माझं नाही आहे. कसं हे करायचं? आपला आवाज क्लिअर नाहीये. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. कोणाला काही प्रश्न नसतील विचार, चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकू शकता. हा, बोला. स्वतःला अनम्यूट करा आणि बोला, विचारा. बरेच जण हात रेस करताय पण. धन्य कुमार जी, आपण स्वतःला unmute करा आणि प्रश्न विचारा. ठीक आहे, कोणाला काही आज प्रश्न नसतील तर आपण इकडे थांबू शकतो. कोणाच्या काही कमेंट्स आहेत का? अनम्यूट होत नाही. सर्व फोन करणार. विषय प्रश्न काय केला? आपण सर गीताविषयी अधिक माहिती द्या. विनंती, एक अजून सेशन वाढवा होता. तुम्ही
यांना आपल्या सर्वांनी केलेलं आहे आपलं ज्ञानेश्वर सर. आणि मागच्या वर्षी आपण डिटेल नाही कोर्स केला होता भविष्यामध्ये तेच केला आपण. मी आमच्या म्हणजे असे काही कोर्सेस होत असतात राजबोधावर डिटेल करू शकतो. सध्या उद्या अजून एक सेशन होईल शिक्षकावरच, तर ते आपण attend करू. हॅलो सर. सर आवाज येतो का? हा सर नमस्कार. सर हा आपलं व्याख्यान खूप सुंदर होतं सर. माझी एक विनंती अशी आहे सर की आम्ही छत्रपतींच्या जयंतीनिमित्त 19 तारखेला जयंती असते त्यांची ना, तर त्यानिमित्त आम्ही 19 दिवस 19 व्याख्यान ऑनलाईन ठेवत असतो कर्मचाऱ्यांसाठी. महाराष्ट्रात आमचे एक शासकीय अधिकारी व कर्मचारी म्हणून संघटना आहे, तर त्यांच्यासाठी व्याख्यानं उपलब्ध करतो आम्ही. तर त्याच्यासाठी आम्हाला आपला नंबर वगैरे काय मिळेल का सर प्लीज, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्यावेळेस संपर्क करून आम्ही तुमच्याशी संपर्क साधू त्यावेळेस. हॅलो हॅलो सर आवाज येतो का? हॅलो सर. हा बोला. हा म्हणलं मी संतोष सूर्यवंशी बोलतो. हा हा तर आम्हाला आमचे सर जयंतीनिमित्त छत्रपतींच्या आम्ही व्याख्यान ठेवतो 19 दिवस 19 व्याख्यान ठेवतो आम्ही ऑनलाईन. तर त्याच्यासाठी आम्हाला तुमची उपलब्धता होऊ शकेल का, आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला संपर्क करायचा असेल तर काय संपर्क नंबर वगैरे काय मिळू शकेल का प्लीज? चॅटबॉक्सवर टाकला, चॅटबॉक्सवर पाहायला तुम्ही ओके सर. ओके. भेटला. येस सर. ओके धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का याच्याविषयी, काही कमेंट तुमची मतं मांडायची असतील, काही सूचना द्यायच्या असतील जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकेल. अनेक वर्ष सर गीता नमस्कार. भागवत याच्यावर. हा नमस्कार. माझा आवाज येतोय सर? हा बोला, आवाज येतोय. नमस्कार. जे म्हणजे आता ते एक गाणं आहे की वेडात दौडले 7 वीर. तर ते जे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी त्यांना अ, हे सांगितलं की बाबा तुम्ही आता तिकडे त्या खानाला मारून या, तर त्यांनी घाईघाईमध्ये घेतलेल्या निर्णयामुळं त्यांना ते अपयश आलं किंवा त्यांना ते वीरगती प्राप्त झाली असं मला वाटतं. बरोबर आहे का? जरा थोडं सविस्तर. हा बरोबर आलं आपण. म्हणजे आवाज गेला. घाईत घेतलेला निर्णय आपल्या जीवनात त्रासदायक ठरू शकतो असं समजावं का? काही काही म्हणण्यापेक्षा बघा, एका वेळेला जीवनात तुम्हाला काही काही निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेताना टिकणं त्यांची मनस्थिती ठीक ठीक नव्हती. आपलं मन स्थिर आणि गंभीर असलं पाहिजे, असं जे मी कागदातून शिकतोय समर्थांच्या. कारण शिवचरित्र दाभोळी शिकवण्याचं मला वाटतं. कारण प्रॅक्टिकल छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आहे, त्यांनी दाखवतात वेगवेगळं. त्यामुळे मी दासबोधाच्या आधारावर जे पण काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला दासबोधाचा की भगवद्गीतेचे मनस्थिती मनस्थिर आणि बुद्धी विवेकशील असली पाहिजे. विवेकशील बुद्धी असेल काही काही अशांत विवेक बुद्धी नष्ट झाली आणि चुकीचे निर्णय घेतले. बरोबर सर. धन्यवाद धन्यवाद. बरोबर. थँक्यू. तुम्हाला काही आहे का आपल्याकडे अजून कमेंट आहेत? आपण बोलू शकतो, नाही आपण थांबले आहे. आपलं कोणाला काही मत मांडायचं असेल अशा क्लासेस विषयी तरी आपण म्हणू शकतो. आनंद होईल. नमस्कार, मी बोलू का? हा नमस्कार. हा बोला बोला. अच्छा, मी म्हणजे हा कॉन्सेप्ट माझ्यासाठी खूपच नवीन होता. मी मेसेज पाहिला तेव्हा आणि मला खूप प्रचंड आवडलाय की महाराजांबद्दल एक तर ऐकायला मिळतंय, त्याच्या मागची पूर्ण स्टोरी कळते, प्लस त्याच्या मागचं सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन कळतंय. हा खरंच खूप सुंदर एक तुम्ही उपक्रम करताय आणि आय होप की हे असे भरपूर असतील आणि प्लीज पोस्ट करत राहा, म्हणजे कसं आम्हाला अटेंड करता येतील तसे. खूप सुंदर, खरंच खूप सुंदर.
तुझे आशीर्वाद प्रार्थना आमच्या पाठीशी असू द्या, आम्ही असंच प्रयत्न करू. नमस्कार सर, मी रुपाली वाडकर. बोलू का सर मी? हा बोला. हा बोला, आपण कुठून बोलताय? सर, मी पुण्याहून बोलतेय सर. हा बोला. महाराजांचं बोलताना तुमचा आवाज फार सुंदर होता. दासबोधाचं बोलताना देखील सर तुमचा आवाज फार सुंदर होता. म्हणजे एका शिक्षकाचा आवाज जसा पाहिजे तो फार सुंदर, ते आवडलं मला. फक्त तुम्ही जे महाराजांविषयी मांडलं मत, तर अजून माझं एक म्हणणं आहे की प्रोत्साहन मिळणारं देखील महाराजांच्या म्हणजे असे भरपूर क्षण आहेत की ज्याच्यामुळे प्रोत्साहन देखील भरपूर जणांना मिळालेलं आहे. तर असं एक सेशन तुम्ही घ्यावं ही विनंती. उद्या आहे ना आपला, ते उद्या आहे. हे बघा, आपलं कसं झालं, हो आपण सायकोलॉजिकली काम करतो. तर आपण माणूस हो, शिकतो कसं बरोबर आहे, आहे तर सर. आज एक सेशन. आणि आपण आता त्याच्या महाराजांची प्रेरणा घेऊन योग्य निर्णय कसे घेतले जातात याचं एक सेशन होतं. सरांनी मला सांगितलं होतं आमचं 2 दिवसाचा ट्रिप म्हटलं आपण एक निगेटिव्ह एक्झाम्पल घेऊया आणि पॉझिटिव्ह एक्झाम्पल घेऊया. तुमच्या म्हणण्यानुसार बरोबर. पॉझिटिव्ह मी खूप असे लेक्चर देत असतो. म्हणजे हे एकदा तुम्हाला असं सापडतं निगेटिव्ह, आणि हकीकत असं खूप आहे. साहित्य खाण्याचा वर्ग आहे आपला, पन्हाळगडावरच्या चित्रपती साठी कोंडाची पत्त्यांची लढाई आहे, आग्र्यावरून छत्रपती अशा असंख्य क्वालिटी गोष्टी आहेत. जर आपण एक सेशन घेणार आहोत कोंडाची लढाईची पन्हाळगडावरती बोलू, ती कशी यशस्वी झाली. ओके, थँक्यू सर. थांबूया आपण. खूप सुंदर सर, खूपच सुंदर. अजून कोणाचं काही काय असेल तर हा, एक प्रश्न आलाय की मी कुठल्या ग्रंथातून करतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत समकालीन त्यांच्या सोबत राहणारे एक कवींद्र परमानंद नावाचे संत होते. त्यांना छत्रपतींनी स्वतः सांगितलं होतं स्वतःचं चरित्र लिहायला. कवींद्र परमानंदांचं एक सुंदर ग्रंथ आहे, त्याचा मी अभ्यास करतो. तसंच आजच्या ज्या उघड घेतल्या होत्या ना, ते या ग्रंथात ते सगळ्यांना शिवतात. हे पारायणाचं बुक आहे, याच्यातून मी पारायण करायचे असेल, कोणाला साधना करायची असेल त्याच्यासाठी एक बुक हवंय. लागलं तर हे पुस्तक कुठून मिळवायचं, कसं मिळवायचं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. दासबोधासाठी हा ग्रंथ आम्ही अभ्यासतो. श्री गुरुजींचा सार्थ श्रीमद दासबोध. ठीक आहे, आपण थांबूया इकडे. सगळ्यांना खूप शुभेच्छा, सगळ्यांचे खूप खूप आभार. आपल्याला बोलायचं आपण एक प्रार्थना केली आणि आपण या ठिकाणी थांबू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी वेद माझा पडावा. प्रेक्षू नको गुणवंतांता, गुणायका मागणे हेची आता. धर्माच्या करिता मास नामान लाडिले, हे नामी राम भक्ती करिता तुझ्या बुद्धीला अमृतेने असे, इच्छा हो मानसी करीत असे, देह तुला असे. जय जय वीर समर्थ श्रीराम समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पते. धन्यवाद. उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण दुसऱ्या कथेसह दुसऱ्या एका प्रसंगासोबत भेटूया.
NIP नीट. HIP झालं असेल लवकर. 5 ते 8:30 लगेच झालं असेल. त्यानं केलं.